नमस्कार मंडळी. तर आज संक्रांत स्पेशल आपण अशी गुळपोळी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी आधीच सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे. तर आपल्याला हे साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं आहे. तर इथे हाफ वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यावर मी इथे तीळही भाजून घेतलेले आहे. तर तीळ पण आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, फक्त कच्चापणा आपल्याला जाईस्तोवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजून झाल्यावर मी खसखसही भाजून घेतलेली आहे. तर खसखस आणि तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले. भाजलेल्या शेंगदाण्याचे साल काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला एक मिक्सर जारमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे कीस घेतलेला आहे, तीळ घेतलेली आहे आणि हे खसखस मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे. आणि एकदा मी फिरून घेतलेला आहे. गूळ मी किसून घेतलेला होता, तरीही मी मिक्सरला वाटून घेणार आहे, कारण की हे सगळं साहित्य एकजीव होऊन जाईल. मग मी ते सगळं वाटून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमच जायफळ पूड घेतली आणि थोडंसं चवीला मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड केल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं. बघू शकतात किती छान गोळा तयार झालेला आहे. तर ह्या गोळा झाल्यानंतर याच्या पुन्हा आपल्याला छोटे छोटे पेढ्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर ह्या सगळ्या साहित्यामध्ये 8 गोळे तयार झाले, म्हणजे 8 लाडू तयार झालेले आहेत. तर मग मी ते आधीच माझं पीठ सकाळचं मळलेलं होतं, तर मी त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून असे उंडा बनवून घेतलेला आणि त्याच्यामध्ये असे आपल्याला भरून घ्यायचं आहे हे सारण आणि मोदकसारखं करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला गोळावरचा जे कणिक असते एक्स्ट्राची ती काढून घ्यायची आणि असं प्रेस करून ती आपण पोळी लाटून घ्यायची आहे छानपैकी ही पोळी लाटून झाल्यानंतर मस्त तुपामध्ये भाजायची आहे आणि खूप सुंदर चविष्ट अशी टेस्टला ही पोळी होते. नक्की करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आपली मस्तपैकी इथे गुळपोळी तयार आहे आणि छान अशा फुगत होत्या त्या मस्तपैकी. तर बघू शकता किती, आणि तूप लावलेलं आहे मी, तेल नाही लावलेलं आहे. तूप लावून जास्त असे मस्त मसमशीत आणि खरपूस भाजलेले आहेत. तर दोन मी आधी करून घेतलेल्या होत्या, त्या माझ्या साचीने नेल्या डब्याला. ती मध्ये आली आणि डब्यामध्ये तेच नेलेलं आहे तिने. तर नंतर मग मी अशा सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहे. बघू शकता किती छान टम्म फुगलेली आहे. तर तुम्ही काय बनवलं संक्रांत स्पेशल कमेंट करून नक्की सांगा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.